नमस्कार मित्रांनो, मी संदीप भुसारी. बघा, आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या जोरदार मागणीमुळं आयोगानं जी काही 21 जुलैला एक्झामिनेशन होणार होती ती पोस्टपोन करून 25 ऑगस्ट रोजी घ्यायचं ठरवलं आहे. बट आजचा जो काही व्हिडिओ असणार आहे हा खास ॲग्रिकॉस जे काही आपले मित्र असतील त्यांच्यासाठी असणार आहे. कारण की आपल्या सगळ्यांना वाटत होतं की ॲग्रीची ॲड येणार की नाही येणार. ओके, आणि सगळे जे काही आपले प्रयत्न चालू होते ते सगळे ॲग्रीच्या ॲडसाठीच चालू होते. बट काल आयोगाने जे काही नोटिफिकेशन काढलं त्याच्यामध्ये ॲग्रीचा कुठेही उल्लेख केलेला नाही. त्याच्यामुळे जे काही आपले ॲग्रिकॉस विद्यार्थी आहेत सगळे गोंधळून गेलेले आहेत आणि सगळ्यांच्या मनामध्ये शंका आहे की आता ॲग्रीची ॲड येणार की नाही येणार. तर या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगेल गेल्या 4-5 दिवसामध्ये काय रामायण घडलं, तर ते तुम्हाला इन शॉर्टमध्ये सांगेल. मग थोडीशी तुम्हाला क्लिअरिटी येईल आणि जे काही तुम्ही कॉल मेसेज वगैरे करता किंवा कंटिन्युअसली तुमच्या मनामध्ये शंका आहे की ॲग्रीची ॲड येते की नाही येते, तर ती थोडीशी क्लॅरिटी तुम्हाला येईल आणि थोडीशी शंका पण दूर होईल. तर बघा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपले 4 लोक मंत्रालयामध्ये गेले होते ॲग्रीच्या ॲड संदर्भात आणि जो काही EWSचा जो काही मुलांचा प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह करण्यासाठी. तर त्यामध्ये बघा, गणेश गोंडा सर होते, विकास रायकर सर होते, भागवत सर होते आणि मी एक होतो. तर ज्या दिवशी जी काही आपली टीम होती ती मंत्रालयात गेल्यानंतर सुरुवातीला आपण अजितदादांना भेटलो, त्याच्यानंतर कृषी मंत्र्यांना भेटलो. दोघांनाही आपल्याला चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आणि त्याच्यानंतर 10 नंतर आपल्याला अधिवेशन सुरू झालं. त्याच्यामुळे कोणत्या मंत्र्यांना वगैरे भेटता आलं नाही. पण जो काही दिवसभराचा पिरियड होता त्याच्यामध्ये बघा, बाकी अपोजिट पक्षाचे जे काही नेते वगैरे असतील, त्याचबरोबर मंत्र्यांचे PA वगैरे असेल, यांच्याशी आपण कंटिन्युअसली कनेक्ट होतो. त्याच्यामुळं जे काही आपला मेन मुद्दा आहे तो सुद्धा मंत्र्यांच्या कानापर्यंत गेलेला होता. तर त्याच्यानंतर दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे एक सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, अभिमन्यू पवार साहेब. हे अधिवेशनामध्ये असून सुद्धा आपल्याला कंटिन्युअसली कॉलवर मेसेजवर रिप्लाय वगैरे देत होते. आपले जे काही विषय होता तो कंटिन्युअसली त्यांच्या लक्षात आला होता आणि अधिवेशनामध्ये सुद्धा त्यांनी आपला मुद्दा हा मांडला. तो 1-1.5 मिनिटाचा व्हिडिओ तो तुम्ही सगळ्यांनी बघितलाच असेल. त्याच्यामुळे त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट पडला आणि ही जी काही गोष्ट आहे किंवा ही जी काही आता सगळं घडत आहे, EWSवाल्या मुलांना सुद्धा 25 ऑगस्टपर्यंत डेट एक्सटेंड केली आणि आपला ॲग्रीचा सुद्धा मुद्दा सॉल्व्ह होणार आहे. तर हे सगळं जे घडत आहे किंवा हे जे सगळं श्रेय जातं अभिमन्यू पवार साहेबांना, तर त्यांचे मानावं तितके आभार कमीच पडतील. तर शब्दामध्ये त्यांच्या कार्याला आपण व्यक्त करू शकत नाही. बट ठीक आहे, याच्यामध्ये भरपूर सारे लोक इन्व्हॉल्व आहेत, ते मी तुम्हाला लास्टला सांगेल. तर त्या दिवशी मग दिवसभर कोणत्या मंत्र्यांना वगैरे भेटता आलं नाही. पण एकमेव व्यक्ती होते जे की आपले अभिमन्यू पवार साहेब, त्याचबरोबर धनंजय शिंदे साहेब पण होते, आपचे नेते आहेत ते. तर मग थोडंसं त्यांच्याशी कनेक्टिव्हिटी राहून त्यांनी आपला जो काही मुद्दा आहे तो सरकारच्या बरोबर निदर्शनात आणून दिला आणि एक अधिवेशन संपल्यानंतर एक शॉर्ट मीटिंग त्याच्यावर झाली. त्याच्यामध्ये CM होते, डेप्युटी CM होते, कृषी मंत्री होते आणि आपले अभिमन्यू साहेब होते. तर त्या मीटिंगमधून 3 मुद्दे बाहेर आले. पहिला मुद्दा म्हणजे 21 जुलैलाच एक्झामिनेशन घेणे आणि पूर्व परीक्षेच्या आधी लिंक सुरू करून देणे. दुसरा मुद्दा असा होता की 21 जुलैला एक्झामिनेशन घेणे आणि त्याच्यानंतर 15 दिवस लिंक ओपन करून देणे विद्यार्थ्यांसाठी, जे काही EWSच्या विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम होता त्यासाठी. आणि तिसरा मुद्दा असा होता की एक्झाम पोस्टपोन करणे. तर 15 दिवस एक्झाम पोस्टपोन करणे, हे 3 मुद्दे चर्चेले गेले होते. तर त्या शॉर्ट मीटिंग नंतर अभिमन्यू साहेबांनी आपल्याला 15-20 मिनिटं दिले आणि तिथे जे काही 3 मुद्दे तुम्हाला ऑलरेडी मी सांगितले ते आपल्यासमोर मांडले. आणि त्याच्यामध्ये बघा, जो सेकंड नंबरचा ऑप्शन होता की 21 जुलैलाच एक्झामिनेशन घेणं आणि त्याच्यानंतर लिंक सुरू करून देणं, आयोग या मुद्द्यावर ठाम होतं. बट त्याच्यामध्ये बघा, मग थोडंसं आम्ही सरांशी डिस्कशन वगैरे केल्यानंतर जे काही आपला लास्टचा ऑप्शन होता की एक्झाम 15 दिवस पोस्टपोन करणं, याच्यावर थोडंसं आम्ही चर्चा केली सरांसोबत आणि सरांना जर सांगितलं, सर जर हा ऑप्शन चॉईस केला आणि जर 15 दिवस एक्झामिनेशन पोस्टपोन करण्याऐवजी जर 1 महिना एक्झाम पोस्टपोन केली तर ॲग्रीच्या सुद्धा विद्यार्थ्यांना तिथं न्याय देता येईल आणि त्याचबरोबर जे काही EWSवाले विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा सफिशियंट टाईम त्या ठिकाणी भेटेल. त्याच्यामुळं थोडंसं या मुद्द्यावर विचार करावा अशी सरांना रिक्वेस्ट केली आणि सरांनी सुद्धा त्याच्यावर एकदम पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आणि सगळ्या सरांना सुद्धा ती गोष्ट पटली. कारण की 15 दिवस तर एक्झाम पोस्टपोन करायची, मग अजून 15 दिवस केली तर दोन्ही पण कामं होऊन जातील. त्याच्यामुळे सरांनी त्या ठिकाणी आश्वासन दिलं की मी 100% प्रयत्न करणार आणि 100% काम होईल, असं त्या दिवशी त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं. आणि एक्झामसुद्धा आपण 25 ऑगस्ट किंवा त्याच्यानंतर असं एक डेट आपण फिक्स करू असं सुद्धा त्यांनी सांगितलं होतं. तशी मी रिक्वेस्टसुद्धा असं पण त्यांनी सांगितलं होतं आणि ठरल्याप्रमाणे तसंच झालं. जे काय तुम्ही नोटिफिकेशन बघितलं त्याच्यामध्ये आयोगाने नवीन डेट आपल्याला 25 ऑगस्ट दिलेली. मग सांगायचं तात्पर्य एकच आहे का जी 25 ऑगस्ट डेट दिलेली आहे ती आपल्याला ती फक्त आपल्या ॲग्रीच्या विद्यार्थ्यांचा विचार करूनच दिलेली. जर त्यांना फक्त एक्झाम पोस्टपोन करायचं फक्त 15 दिवस करण्याचा विचार होता
आणि अजून 15 दिवस भेटलेत म्हणजे आपल्या ॲग्रीच्या विद्यार्थ्यांचा विचार केलेला आहे आणि आपलं सुद्धा काम 100% होईल. आणि दुसरी एक गोष्ट, थोडासा तुम्ही बघता टेलिग्राम चॅनलला सगळं 100% काम झालं असा तुम्हाला थोडासा जल्लोष वगैरे दिसेल, बट त्याच्यामध्ये सगळ्यात मेन कारण तुम्हाला सांगतो, तो जो जल्लोष आहे तो आपल्यासाठी इम्पॉर्टंट होता. कारण की EWSचा जर प्रॉब्लेम नसता तर आपली जी काही ॲग्रीची ॲड आहे ती 100% आली नसती. कारण की तिथं कुठंतरी विद्यार्थ्यांना एक्झाम पोस्टपोन वगैरे करावं लागत होती, त्याच्यामुळं ती एक्झाम पोस्टपोन झाली आणि जो काही सफिशियंट टाईम भेटला त्याच्यामुळं आपला पण विचार होते, हे तितकंच खरं आहे. आणि बघा, एक्झाम ऑलरेडी पोस्टपोन वगैरे झालेली आहे आणि त्या दिवशी मीटिंगमध्ये पण तेच झालं. महाराष्ट्राचं नाव एक्झामिनेशनच्या बाबतीत थोडंसं खालावलं आहे, कारण की मध्ये नीटचा वगैरे मॅटर झाला, पेपर फुटीचे वगैरे सतत मॅटर वगैरे होतात. अभिमन्यू साहेबांनी सुद्धा ती गोष्ट बोलून दाखवली. त्याच्यामुळं आयोगाची सुद्धा सुरुवातीला एक्झाम पोस्टपोन करण्याची वगैरे अजिबात मानसिकता नव्हती, पण थोडंसं खूप प्रयत्न केल्यानंतर आपल्या सगळ्यांसाठी आपला पॉझिटिव्ह निर्णय होते, आपल्या मनाप्रमाणे सगळं होते. आणि ॲग्रिकॉस मित्रांनो, काळजी करायची सुद्धा गरज नाही, आपला सुद्धा निर्णय होईल, 100% आपला निर्णय होईल. आपली जी काही टीम आहे सगळी टीम ॲक्टिव्ह आहेत. आता दुसरी एक गोष्ट, अभिमन्यू साहेबांनी स्वतः सांगितलं, गणेश सरांशी संवाद वगैरे झाला, त्यामुळे त्यांनी सुद्धा सांगितलं सॅटर्डे संडे आहे, 2 दिवस थंड घ्या. त्याच्यानंतर आपली फाईल सध्या गॅडमध्ये आहे, त्याच्यानंतर फाईल आयोगाकडे जाईल, सोमवारी फाईल आपली आयोगाकडे जाईल, तिथे सुद्धा 2-3 दिवस त्याच्यावर काम होईल. आणि त्याच्यानंतर जे काही आपल्या ॲग्रीच्या जागा वगैरे आहे त्याच्यासाठी विंडो वगैरे किंवा एक नोटिफिकेशन वगैरे येईल. आणि त्याच्यानंतर जे आपले ॲग्रिकॉस मित्र असतील, जे की ॲग्रीची जी काही ॲड आहे त्याच्यासाठी जे काही इलिजिबल लोक असतील त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी परत एकदा नव्यानं लिंक सुरू होईल. ज्यांनी कोणी आता फॉर्म भरले असतील, नसेल भरले, ते परत एकदा फॉर्म वगैरे फिल करू शकतात. त्याच्यामुळं ज्यांनी फॉर्म भरले नाही त्यांनी तर काळजी करायची गरज नाही, परत एकदा विंडो सुरू होईल. आणि आता फक्त आपल्या हातात एकच आहे की आपण प्री टार्गेट करणं, कारण की आपल्याला वेळ भेटला. त्याच्यामुळे बाकी गोष्टीचं तुम्ही टेन्शन वगैरे घेऊ नका, सध्या फक्त स्टडीवर फोकस करा. कारण की जागा पण 258 खूप साऱ्या जागा आहेत आणि गेलेली ॲड येते, त्याच्यामुळे ही ऑपॉर्च्युनिटी सोडू नका. आणि बाकी गोष्टींचं टेन्शन घेऊ नका, 100% वेळ देऊन प्रीचा अभ्यास करा, कारण की जागा पण भरपूर आहे आणि गेलेली ॲड येते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी काही आपली टीम आहे ती पूर्णपणे जागा येण्यासाठी 100% ॲक्टिव्ह आहे. आणि ज्यावेळेस गरज वगैरे पडेल त्याच वेळेस तुम्हाला आपला जो काही ग्रुप आहे तिथं आपण चॅटिंग वगैरे करतो या संदर्भात, तर तिथंसुद्धा तुम्हाला जे काही अपडेट्स वगैरे असतील ते तिथं तुम्हाला भेटतच आहे. आणि ज्यावेळेस गरज पडेल ईमेल ट्विट वगैरे करायची, तर त्यावेळेस तिथं तसा मेसेज वगैरे फॉरवर्ड आपण करतच आहे, त्याप्रमाणे आपल्याला चालावं लागेल. याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे बघा, जी काही आपली ॲग्रीची ॲड येते किंवा ज्या काही सगळ्या पॉझिटिव्ह न्यूज आपल्यापर्यंत येते, याच्यामध्ये बघा, जर आपले नॉन ॲग्रिकॉस विद्यार्थी जर आपल्यासाठी लढले नसते तर 100% ही ॲड आपल्या हातातून गेली होती. याच्यानंतर बघा, भरपूर सारे असे चेहरे आहेत का जे डायरेक्टली इनडायरेक्टली वर्क करायचे. त्याच्यामध्ये बघा, अभिमन्यू पवार साहेब यांनी आपल्यासाठी काय केलं हे शब्दामध्ये नाही सांगू शकत आहे. त्याच्यानंतर धनंजय शिंदे साहेब असतील, त्याचबरोबर गणेश गोंडा सरांनी आपल्यासाठी काय केलं आहे हे सुद्धा आपण शब्दामध्ये नाही सांगू शकत आहे. कारण की गणेश गोंडा सर म्हणजे लिडरशिप काय असते तर ती ही या माणसाकडून शिकायला पाहिजे. त्याच्यानंतर किरण सूर्यवंशी सर असतील, त्याचबरोबर आदित्य गरकल सर असतील, त्याचबरोबर त्यामध्ये विकास रायकर सर सुद्धा असतील. असे भरपूर नॉन ॲग्रिकॉस लोक आहेत, त्यांच्यामुळे ह्या गोष्टी पॉसिबल होते. त्याच्यानंतर बघा, आपल्या ॲग्रिकॉस परिवारामधून सागर करे सर पहिल्यापासून या विषयामध्ये लक्ष घालून होते. सुरुवातीच्या काळामध्ये मला सुद्धा यामध्ये लक्ष घालायला वेळ नाही भेटला, पण सर सुरुवातीपासून आपल्या ॲग्रिकॉस मित्रांसाठी हा प्रयत्न करत होते. त्याच्यानंतर संतोष लहाने सर असतील, आपले मनीष मानकर सर असतील, असे आणि अजूनसुद्धा काही ॲग्रिकॉस मित्र असतील आपले, ते सगळे यामध्ये लक्ष घालून होते. या ठिकाणी आपल्या ॲग्रिकॉस परिवाराकडून या सर्वांचे आभार मानूयात. आणि काळजी करायची गरज नाही आहे, कारण की आपली जी काही ॲड आहे ती 100% आपली टीम सगळी ॲक्टिव्ह आहे आणि 100% प्रयत्न करणार आहे. त्याच्यामुळं आपली ॲडसुद्धा 100% येईल, याबद्दल काही शंका वगैरे ठेवायची नाही. ठीक आहे, थँक्यू.